यानंतर बघा विद्यार्थी मित्र, आपण दिलेल्या विषम संख्येनंतरची विषम संख्या काढणे किंवा दिलेल्या समसंख्येनंतरची समसंख्या काढणे. म्हणजे इथं काय होत आहे, विषम संख्या आहे देऊन तर विषम संख्याच काढता आणि समसंख्या आहे तर काय काढता, समसंख्याच काढता. असं जर असेल तर याला सोडवत असताना जी संख्या आहे ते संख्या म्हणजे संख्या आपल्याला काढायची आहे. तर संख्या बरोबर इथं काय करायचं आहे, दिलेली जी विषम संख्या असेल तर दिलेली संख्या, दिलेली बघा दिलेली विषम किंवा समसंख्या अधिक 2x, म्हणजे x म्हणजेच काय आहे, तुम्हाला किती इथं कितव्या नंबरची विषम संख्या काढायची आहे ती संख्या, ह्या सूत्राचा तुम्हाला वापर करायचा आहे. म्हणजेच इथं तुम्हाला दिलेल्या विषम संख्येनंतरची विषम संख्या काढायची आहे आणि दिलेल्या समसंख्येनंतरची समसंख्या काढायची आहे. तर यासाठी तुम्हाला बघा ह्या दोन गोष्टी, विषम संख्या तर विषम संख्याच काढायला लावत आहे आणि समसंख्या आहे तर समसंख्या देऊन आहे आणि समसंख्याच तुम्हाला काढायला लावत आहे. अशा स्वरूपातली जर असेल तर तुम्हाला ह्या सूत्राचा वापर करायचा आहे. संख्या बरोबर दिलेली विषम किंवा समसंख्या अधिक 2x. x म्हणजेच काय आहे, ती कितव्या नंबरची समसंख्या काढायला लावत आहे किंवा कितव्या नंबरची विषम संख्या काढायला लावत आहे त्याची किंमत म्हणजे x आहे. आता बघा उदाहरणाद्वारे ते समजून घेऊया. समजा तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की 7 या विषम संख्येच्या नंतरची पाचवी विषम संख्या काढा. आता बघा 7 या विषम संख्येच्या नंतरची पाचवी विषम संख्या, आता तुम्ही 7 आहे तर आपण मोजून टाकलं तर येऊन जाते असं म्हणाल, परंतु आपल्याला त्याचा अजिबात विचार करायचा नाही. फक्त इथं तुम्हाला समजवण्यासाठी मी हे उदाहरण घेतलेलं आहे. बघा कसं आहे, दिलेली विषम संख्या किती आहे, 7 आहे. आपल्याला ती संख्या काढायची आहे, कोणती, जी 7 या विषम संख्येनंतरची पाचवी विषम संख्या. आता बघा ही झाली दिलेली संख्या जी आपण घेतलेला विषम संख्या आहे, म्हणून इथं विषम संख्या 7 घेतली प्लस 2 इंटू x म्हणजेच काय, बघा नंतरची पाचवी विषम संख्या, हा जो 5 आहे 5 म्हणजेच तुमचा x आहे 5. म्हणजे इथं काय करायचं तुम्हाला, हा 7 अधिक 5 दुने 10 म्हणजे ही झाली 17. ही 17 हा झाली तुमची ती कोणत्या, 7 या विषम संख्येनंतरची पाचवी विषम संख्या. ठीक आहे, तुम्हाला अशा पद्धतीने याला सोडवायचं आहे. समजा इथं जर असता, आता इथं जर आपण बदलून टाकला आणि इथं म्हटलं की 17 आहे, इथं 17 या विषम संख्येच्या नंतरची पाचवी विषम संख्या जर आपल्याला काढायचं आहे. मग आता बघा याचं उत्तर कसं येईल, मग आता याचं उत्तर काढताना काय येईल, मग संख्या जी आपल्याला संख्या काढायची आहे ती संख्या बरोबर दिलेली संख्या कोणती आहे, 17 ही विषम संख्या आहे, अधिक 2 गुणिला किती, पाचवी, 17 या विषम संख्येच्या नंतरची पाचवी संख्या काढायची आहे म्हणून गुणिला 5 करा, हा 17 अधिक 5 दुने 10 म्हणजे हे किती येईल, 27. म्हणजेच तुमच्या 17 या विषम संख्येच्या नंतरची पाचवी विषम संख्या कोणती येईल, 17 होईल. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो आहे पहिला म्हणजे दिलेल्या विषम संख्येनंतरची विषम संख्या काढायचं कसं, तर हे तुम्हाला इथं समजावून सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता याऐवजी बघा, आता याऐवजी आपल्याला जर समसंख्या जर असतं तर काय झालं असतं बघा. आता सपोज तुम्हाला इथं की 10 या समसंख्येनंतरची 15वी समसंख्या काढायची, समसंख्या काढा असं जर प्रश्न आला बघा. आता 10 या समसंख्येनंतरची 15वी समसंख्या काढायची. आता मग कोणता काढायची आहे तुम्हाला संख्या, 15वी समसंख्या. मग काय येईल, तुमची दिलेली संख्या किती आहे, 10, दिलेली संख्या आहे 10. बघा इथं आपण सूत्र घेतलेलं आहे, दिलेली सम किंवा विषम संख्या पहिले घ्यायची, म्हणजे दिलेली संख्या किती झाली 10 अधिक 2x. x म्हणजेच कोणती संख्या घ्यायची आहे बघा, 15वी समसंख्या 10 या समसंख्येनंतरची. आता बघा इथं मी तुम्हाला हे विषम घेतलं, इथं मी तुम्हाला फक्त बघा इथं काय म्हटलेलं आहे, दिलेल्या समसंख्येनंतरची समसंख्या काढणे. दिलेली समसंख्या इथं घेऊ आपण 10वी समसंख्या, म्हणजे इथं x ची किंमत काय झाली 10, म्हणजे 10वी समसंख्या अशी करायचं आहे, अधिक 9 दुने 20 म्हणजे किती येईल 30. 10 या समसंख्येनंतरची 10वी जी समसंख्या आहे ती समसंख्या कोणती येणार आहे, 30 येणार आहे. ठीक आहे, असं समजलं विद्यार्थी. बघा इथं सम आहे आणि हा आकडा सुद्धा समसंख्या आहे, म्हणजे तुम्हाला 10वी समसंख्या तुम्हाला काढायची आहे. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्हाला काढायला लावले तर तुम्ही ह्या सूत्राचा वापर करून सोडवू शकता. पुन्हा एक उदाहरण घेऊ बघा.
10 इथं घेतलो आपण 16, 16 या समसंख्येनंतरची इथं घेऊ 18वी समसंख्या, किंवा इथं घेऊ शकतो आपण 12वी समसंख्या. 16 या समसंख्येनंतरची 12वी समसंख्या म्हणजे आता कोणती येईल बघा. इथं काय संख्या, जी संख्या आपल्याला काढायला लागत आहे ती संख्या बरोबर दिलेली संख्या कोणती आहे 16 अधिक 2 गुणिला आता कोणती आहे 12वी समसंख्या म्हणताय. 12वी समसंख्या म्हणजे 16 गुणिला बघा 12 दुने 24 इथं प्लस किती येते बघा, यांची बेरीज करा 0 3 4 40 म्हणजे 16 या समसंख्येनंतरची 12वी समसंख्या कोणती होईल तर ती कोणती होईल तुमची 40. अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन्ही बघा दिलेल्या विषम संख्येनंतरची विषम संख्या काढणे आणि दिलेल्या समसंख्येनंतरची समसंख्या काढणे. तुम्ही विषम आहे तर विषम संख्याच काढायला लावत आहे, सम आहे तर समच संख्याच काढायला लावत आहे. त्यासाठी सूत्र हा सेम आहे. संख्या बरोबर दिलेली विषम किंवा समसंख्या घ्यायची आहे अधिक त्याच्यामध्ये 2x, x म्हणजेच काय आहे ती कितव्या नंबरची समसंख्या किंवा कितव्या नंबरची विषम संख्या तुम्हाला काढायला लावत आहे तो म्हणजे x ची किंमत घ्यायची आहे. हे तुम्हाला उदाहरणाद्वारे मी सांगितलेलं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. आता बघा विद्यार्थी मित्र, दिलेल्या विषम संख्येनंतरची समसंख्या काढणे. आता काय म्हटलेलं आहे बघा, विषम संख्येनंतरची समसंख्या काढणे म्हणजे विषम आहे तर ती काय काढायची आहे तुम्हाला सम काढायची आहे, आणि इथं काय दिलेलं आहे सम आहे तर इथं काय काढायचं आहे तुम्हाला विषम संख्या काढायची आहे. असं जर असेल बघा, विषम आहे तर समसंख्या काढायला लावत आहे, सम आहे तर विषम संख्या काढायला लावत आहे, असं जर तुम्हाला काढायला आलं तर तुम्ही एका सूत्राचा वापर करायचा आहे. ती संख्या जर तुम्हाला काढायची असेल तर काय करायचं आहे, दिलेली विषम ऑब्लिक समसंख्या अधिक 2x - 1 या सूत्राचा तुम्हाला वापर करायचा आहे. 2x - 1 या सूत्राचा तुम्हाला वापर करायचा आहे. आता बघा यासाठी उदाहरण कशा पद्धतीने घ्यायचं आहे, जसं एक उदाहरण घेऊया. 17 या विषम संख्येनंतर येणारी आठवी समसंख्या कोणती, समसंख्या कोणती. आता बघा 8वी समसंख्या कोणती, समसंख्या विचारताय तुम्हाला म्हणजे 8वी समसंख्या कोणती. मग आता काय येईल बघा, इथं घेऊ आपण संख्या काढायला लावत आहे आपल्याला. जी संख्या आहे घेतलेली ती संख्या अधिक 2x - 1 2x - 1 म्हणजे किती बघा 8वी समसंख्या काढायला लावत आहे म्हणजे 17 अधिक 2 गुणिला 8 - 1 असं सोडवायचं आहे. 17 अधिक 8 दुने 16 16 - 1 म्हणजे काय येईल 15. हे जर आपण सोडवलं तर हे किती येईल 32. म्हणजेच तुम्हाला 17 या विषम संख्येनंतरची येणारी 8वी जी समसंख्या आहे, हे बघा समसंख्या आलेली आहे, ही समसंख्या किती आहे 32 आहे. म्हणजे 17 या विषम संख्यानंतर येणारी 8वी समसंख्या कोणती आहे तुमची 32 ही तुमची 8वी समसंख्या असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र, यानंतर बघा दुसरं उदाहरणासाठी आपण याच्यासाठी किंवा दिलेल्या समसंख्येनंतरची विषम संख्या काढणे. समजा इथं आपण घेतला 18 किंवा 28 घेऊ. 28 या विषम संख्येनंतरची आता इथं घेऊ विषम संख्या 8वी विषम संख्या घेऊ. 8वी विषम संख्या घेऊ. ठीक आहे. आता बघा 28 या विषम संख्येनंतरची इथं घेऊ. आता समसाठी ह्या समसंख्येनंतरची 8वी विषम संख्या घेऊ म्हणजे सम आणि विषम असं झालेलं आहे. 28 या समसंख्येनंतर येणारी 8वी विषम संख्या घेऊ. आता बघा याला सोडवत असताना काय करायचं आहे तुम्हाला, पहिले काय कराल तुम्ही संख्या काढायची आहे. संख्या बरोबर 28 समसंख्या आहे प्लस 2 × x - 1 बघा 28 प्लस 2x म्हणजे कोणती 8वी विषम संख्या म्हणताय म्हणजे काय 2 गुणिला 8 - 1 हा झाला 28 अधिक आता बघा इथं काय येईल 8 दुने 16 16 मधून 1 गेला 15. आता यांची जर बेरीज केलं तर हे किती येत आहे बघा 4 3 43. समजताय विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने म्हणजेच काय आहे 28 या समसंख्येनंतर येणारी 8वी विषम संख्या जी आहे ती 8वी विषम संख्या काय राहणार आहे 43 राहणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे सोडवायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र,
म्हणजे तुम्हाला या सूत्रामध्ये कशा प्रकारे जे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्या गोष्टी मी तुम्हाला इथं सांगितलेल्याच आहे. म्हणजे जर विषम संख्येनंतरची समसंख्या काढायची असेल किंवा समसंख्येनंतरची विषम संख्या जर काढायची असेल तर तुम्हाला हे एकच सूत्र लावायचं आहे. त्या संख्या बरोबर दिलेली विषम किंवा समसंख्या अधिक 2x - 1. x म्हणजेच काय आहे, ती समसंख्या कोणती काढायची, समसंख्या काढणे किंवा विषम संख्या काढणे, तो आकडा तुम्हाला इथे x ची किंमत म्हणून घ्यायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र, हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, जे तुम्हाला वारंवार विचारतात, म्हणून हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याची नोट्स म्हणून तुम्हाला आपल्या रजिस्टरमध्ये नोंद करायची आहे आणि याची तुम्हाला प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र.